नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण एकाच कस्टमरचे 2 ब्लाउज कटिंग करणार आहोत. तर तेच साईजमध्ये आपण 4 टक्स ब्लाउजची प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण हे साडीतले दोन्ही ब्लाउज पीस आहे पहिले प्रेस करून घेतले. आपण 9.5 ते 10 इंचाची बाही शिवतोय, तर मग मी 1-1 मीटर कपडा घेतलाय. साईज जरी कमी असली तर बाहीला कापड उंचीनुसार जास्त लागतं. तर मग मी 1-1 मीटर कपडा घेतला आणि मी दोन्ही याला अस्तरला प्रेस करून घेतले, म्हणजे कटिंग आपली व्यवस्थित होती. आता सगळ्यात अगोदर आपलं चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने यूट्यूब चॅनल, आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड. दोन्ही चॅनलला तुम्ही फॉलो करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. आता आपण उंची टाकू. तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकता. आता ह्या ब्लाऊजची उंची कस्टमरला शिवून 14ची लागते, तर मी 15 इंचावर एक मार्किंग करते. 15 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची. आता आपण 30 साईजमध्ये ब्लाऊज शिवतोय, तर याच्यामध्ये 5.25 आपण शोल्डर घेऊ. गळा छोटा आहे. 5.25 ते 5.5 घेतले तरी चालेल. 8 इंचाचा गळा आहे. त्याच्यानंतर आपण 5.5 इंचावर एक पॉईंट देऊ प्रिन्सेससाठी, मोंड्यासाठी 5.5 इंच. आता 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच, आणि त्याच्यामध्ये 2 इंच क्लोजिंगसाठी ठेवायचं आहे. आता कंबर आहे कस्टमरचं 24, तर 24चा चौथा भाग येतो 6 इंच. 6 इंचामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन. हे दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने. आता 1 इंच आणि 1.5 इंच हे आपलं कंपल्सरी. आपण नॉर्मल थोडंसं पाठीमागं येऊ. मधून आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची. 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि 1 इंचावर एक मार्किंग करायची. त्याच्यानंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आपण 2 इंचाचा गळा घ्यायचा आहे. 2 इंचाचा गळा घेतल्याच्या नंतर 8.5 वर गळा टाकायचा, म्हणजे शिवून हा 8 इंचाचा होऊन जाईल. कारण अर्धा इंच शोल्डर वरती जातं, खाली गळा राहतो 8 इंचाचा. नंतर मी थोडंसं वरती 2 घेतलं, तर खाली 2.5 पावणे 3 घेतलं तरी चालते. आणि नंतर याला गोल आकार द्यायचा, किंवा मग तुम्ही मटका जरी आकार दिला तरी चालते, पण गळा छोटा असल्यामुळं गोल दिला तरी पण छान दिसतो. आता आपण याची कटिंग करू. जसं आहे तसंच त्याच पद्धतीने आपण याची कटिंग करू. तुम्ही 31 साईजचा जरी ब्लाऊज कट केला ह्या मापानुसार तरी एकदम परफेक्ट बसून जाईल. आता आपण पाठीमागचा भाग कट केला, तो उचलला मी. याच्यावर जसं आहे तसं आपण हा ठेवून घेतला. कधी पण चेक करायचं आहे खालची बाजू कमी जास्त झाली का नाही झाली, किंवा बरोबर आहे का. कधी काय होतं, एकावर एक ठेवून घेताना बराच वेळेस प्रॉब्लेम होऊन जातो. खालीवर कपडा जर असेल तर खालचं लक्षात येत नाही आपण किती कटिंग करतोय. जसं आहे तसंच आपण याला कट करू. आता ही मार्किंग जे आहे ते आपण हुक पट्टी बटन पट्टीसाठी जरी सोडली, हुक लूक पट्टीसाठी तरी चालते. ही मार्किंग माझ्या लक्षात आली. एवढं पॉईंट आपण आतमध्ये यायचं आहे, कारण फ्रंटच्या याला अर्धा इंच आपण आतमध्ये येतोय, पाहू शकतात. परत एकदा ह्या लाईनपासून आपण 5.25 इंच आहे का नाही चेक करायचं. बरोबर 5.25 एवढं 2 वर आहे. समोरचा 6.5 पावणे 7 जरी गळा घेतला तरी चालतंय, म्हणजे थोडासा खालच्या बाजूने ब्रॉडच ठेवायचा कधी पण, म्हणजे गळा हा गोल आकार व्यवस्थित येऊन जातो. 10.5 वर आपण टक्स पॉईंट दिला. आडवं माप घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. 2.5 इंचच घ्या. 30 साईजला 30 लाईन आपण वरती जोडून घ्यायची. पुढं घेतलं आहे आपण 1.5 इंचच, कारण 30 साईजमध्ये 1.5 इंच ठीक आहे. साईजनुसार आपण घेऊया. हा टक्स जेवढी चेस्ट जास्त तेवढा हा टक्स पण जास्त, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर आपण याला जोडून घेतले. आता हे जे 1.5 इंच घेतले त्याचं आपण बाहेरच्या बाजूने 1.5 इंच घेऊ, आणि तेच लाईन आपण सरळ वरती जोडून घ्यायचं आहे. आता नॉर्मल हे खाली घ्या, एकदम नॉर्मल अर्धा इंच जरी घेतलं तरी चालतंय. ही तिरकी लाईन याला जॉईन करायची आणि ही तिरकी याला जॉईन करायची.
एकदम सोप्या आणि सुंदर पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. अशामध्ये आपली 2 ब्लाऊजची एक सोबत कटिंग झाली. तर कसे वाटली कटिंग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.